मंदिराच्या आवारातली ही दीपमाळ, सुंदर अशी दीपमाळ. थांब, घंटीला आवाज जाते का बघू. मंडळी, मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा. तर कसे आहात मंडळी? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. तर मंडळी, आज आहे श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार. तर आणि त्यात आहे अमावस्या पण, सोमवती अमावस्या. बघा किती दुर्मिळ योग आहे. सोमवारी आलेली अमावस्या, सोमवती अमावस्या. आज श्रावणातला शेवटचा सोमवार असल्यामुळे मी मंदिरात देखील जाऊन आलो. शंकराच्या आजची शिवामूठ होती सातू, तर ते पण वाहिले पिंडीवर. आणि आता आपण चाललो आहे आपल्याच एरियातल्या अशा जवळ, आमच्यापासून जवळच असलेलं एक तीर्थक्षेत्र आहे, ते खंडोबाचं मंदिर, जे की भटवाडीत आहे. तिथे आम्ही आलेलो आहे. बाईक इथे खालीच लावली आहे आम्ही. जे पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे गोळीबार, तिथे लावलेलं आहे. आणि तिथनं वरती चालत चाललो आहे. काय माहिती काय, गाडी चढ आहे भरपूर, त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेते गाडीवरती न्यायची. लोक म्हणतात जातात मंदिरापर्यंत गाडी, पण नाही, आपण नाही नेत आहोत. तर चालत चाललो आहे. तुम्हाला दाखवतो चढ. हे बघा, असा चढ आहे मंडळी. कशाला उगाच रिस्क घ्या. आणि त्यात रस्ते पण बरोबर नाही आहेत. चाललो आहे मंडळी. आता चढ भरपूर आहे, रिक्षा येत आहेत काय काय. आपण चालत चाललो आहे, कारण बरं झालं गाडी नाही आली. ते रस्ता बघा कसा आहे. हे बघा समोर रामजी नगर वगैरे सगळं. अजून आपल्याला वरती जायचं आहे. चला मंडळी, त्या ह्याच्यामध्ये आमच्या इथल्या गणेशनगर युवाच्या मॅचेस असतात त्या मैदानात. चला, गाडी न आणण्याचा योग्य डिसिजन. पहिल्यांदा आलो मंडळी, आम्हाला माहीत नव्हतं एवढं निसर्ग सानिध्य आहे इकडे. बघा, आपण पोहोचलो मंदिराच्या प्रवेशद्वाराशी. कडे पठार, पूर्ण मुंबईचं कसं दिसते बघा. दर्शन होतं पूर्ण मुंबई उपनगराचं. मग तो कुठलाही दिसतो आपल्या डोंगरावर पण. हो, मंगंड भंडारा घेतोय आपण उधळायला. तो वरती हो, झाडी बघा. आणि पायऱ्या आहेत मात्र, पक्क्या पायऱ्या आहेत इथे वरती आल्यावर. मंदिराच्या आवारातली ही दीपमाळ, सुंदर अशी दीपमाळ. थांब, घंटीला आवाज जाते का बघू. उंच आहे, सुंदर अशी दीपमाळ. गाड्या येतात वरतीपर्यंत येतात. खाडी खाडी खडी आहे, खाडी ती तीच. हे बघा, जय मल्हार सह्याद्री कडे पठार खंडोबा मंदिर. खंडोबाचा घोडा वाहन. आणि हे बघा मंडळी, आम्ही इथे राहून मी लहानपणापासून माझं बालपण गेलं इथे सगळं, पण मी कधीच आलो नव्हतं इकडे. हे बघा मंडळी, हा तर परिसर बघाच तुम्ही. ती बिल्डिंग असेल मला वाटतं, तो आपला लिंक रोड आहे ना तो.
पूर्ण वाटतंय का कधी असं बघितलं आई शपथ. आणि बघा मंडळी, आणि समोर बघा तुम्ही काय काय नजारा आहे ठाण्याची खाडी, वाशीची खाडी जी आपण म्हणतो. आपण एवढं जवळ आहे त्या खाडीच्या ह्या डोंगराच्या ना, चालत गेलं तर जवळ आहे असं. हे बघा, हे बघा आपण समुद्राच्या अक्षरशः जवळ आहोत. लय जवळ आहे आपण. हे बघा चारी बाजूने समुद्राने वेढलेलं आहे. आपण म्हणतो ना मुंबई तसंच. किती जवळ आहे, लय जवळ आहे. पुन्हा एकदा बघा टॉप मोस्ट व्ह्यू बघा, एकदम म्हणजे सुरेख सुंदर असा व्ह्यू. हे बघा हा तर हा एरिया आपल्या लक्षात पण नाही येणार कुठला आहे, कुठला आहे तेच कळत नाही. विक्रोळी पार्क साईड आहे का काय आहे ते समजत नाही. हे किती उंचावर आहे आपण बघा. आणि ह्याच्यापेक्षा उंचावर जातात लोक, वरती झरे वगैरे आहेत म्हणतात इकडे. बघा किती खरंच नजारा आहे, मनमुराद नजारा बघा अनुभवायला भेटला. कुठले बिल्डिंग आहे ते पण कळत नाही. नयनरम्य असं दृश्य, लय भारी वाटते. काहीतरी वेगळंच वाटतं इथे. कुठे आलो आपण असं वाटतं. खंडोबाच्या इथे बघा सगळे आहेत सगळे. विमान बघा मंडळी. आता उतरेल ते जाईल. आपण खूप जवळ आहे समुद्राच्या. आपल्याला माहितच होतं समुद्र एवढं जवळ आहे आपल्याला. फक्त आपण एवढं ह्या गल्लीतनं त्या गल्लीत, त्या रस्त्यात ह्या रस्त्यात ह्या झाल्यामुळे आपल्याला लांब वाटतं समुद्राला. या एवढं जवळ आला तुम्ही मला, आता एवढं लांब होते ते. ही बघा काय अलाउड आहे का? महाकालीची मूर्ती आहे. खंडोबाचं मंदिर. जय मल्हार सह्याद्रीकडे पठार. अरे हो खंडोबा. महाराज तुम्हाला घ्या हातात, घ्या जरा ह्याच्यात घ्या, घ्या ना त्यातच घे. ते टाका सोळात मध्ये ते. हां घ्या. अरे बेटा अक्षरशः बघा, इथनं बघितलं की असं जिवंत मूर्ती अशी वाटते ना. चैतन्य कानिफनाथ मंदिर, दत्त मंदिर.
आपल्याला माहीत नव्हतं मंडळी एवढं जवळ आपल्याला तीर्थस्थान आहे. मधने कराडचे आपल्यात ना. मग सगळे सगळे आहे ना. दत्तांचं मंदिर जिवंत मूर्ती, असं लांबणं असं वाटलं की कोणतरी बसलेलंच आहे असं. आणि हे बघा आपल्याला हे जवळ मंदिर आहे बघा. ह्याला मंदिरासाठी बघा देणगी बघा कुठनं खरंच लांबणं आली आहे बघा. बघा उमरज, सांगवी, नागपूर, वेंगुर्ले, नवलेवाडी, मांडवा, शिरोली, अकोला, घोडेगाव, पळशी, कोचीन, खिल्लारवाडी, चांदवड, नाशिक, हे बघा कराड, तळेवाडी, उर्सेकर, पंढरपूर. अजून हे मंदिर अजून तितकं असं प्रसिद्ध नाही आहे पण आहे खरंच. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे इथे. हा बघा खंडोबाचा गोंधळ. सकाळीच होम झाला असेल. श्री खंडोबा आरती नंदाचा येळकोट जय महादेव चिंतामण मोर्चा चांदोबाचा अगडबंब नगारा सोन्याची जेजुरी मोत्यांचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर करगोटा बेंबी हिरा गळ्यात कंठी मोहनमाळा डोईवर शेला अंगावर शाल सदाही लाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा ओवाळी नाना परी शिवाच्या शृंगारा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा येळकोट येळकोट जय मल्हार. येळकोट येळकोट बोला श्री खंडेराय महाराज की जय. माळसाबाई की जय. कडी पठार. मल्हार. आणि मंदिराच्याच एंट्रीला आपल्या गणपती महाराज बाप्पांचं मंदिर आहे. मंदिराच्या परिसरात हे औदुंबराचं पिंपळाचं झाड देखील आहे बघा. गर्द असं निसर्गरम्य, खरंच निसर्गरम्य. म्हणजे खूप उंचावर आहे. म्हणजे बघा आपण कार्बन डायऑक्साईडपासून किती लांब आहोत. मस्त वरती शुद्ध हवा लागते. इकडे लोकवस्ती पण आहे म्हणा आजूबाजूला. बघा इकडे सुरक्षा भिंत वगैरे सगळ्या बांधलेल्या आहेत. इकडे गाड्या इथपर्यंत लागतात इथल्या राहणाऱ्या लोकांच्या. बघा आमच्या डोंगरापेक्षा उंच डोंगर आहे बघा. हा कुठला एरिया म्हणजे आम्ही ज्या डोंगरात राहतो तिथे पण पहिलं असंच होतं, झाडं वगैरे असायची आहे बघा. तो समोरचा डोंगर आहे ना, आम्ही त्याला BARCचा डोंगर म्हणतो, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरचा. ती समोरची खाडी दिसते ना मंडळी, ती आम्हाला फक्त गावी जातानाच लागते ठाणे क्रीक. पण आता पहिल्यांदा आपल्या एरियातनं सुद्धा दिसते. हे आज आम्हाला माहिती पडलं. किती सुंदर असा परिसर आहे बघा. पावसात ना एकदम मस्त. किती खरंच विहंगम दृश्य दिसते बघा ना मंडळी. समोरनं विमानं येत आहेत.
हा कुठला एरिया मंडळी मला एक्झॅक्ट नाही माहिती, तुम्हाला जर माहिती असेल तुमच्यापैकी कोणाला तर कमेंट नक्कीच करा. आणि कसं वाटलं मंडळी सांगा. हो मग अशी ते हो हा पूल हे दिसत होता याच्यात ना. बघा मंडळी असं आलंय मस्त असा विहंगम दृश्य, छान वाटतंय परिसर. म्हणजे आपण आलो एवढा उंचावर, खरं छान दर्शनसुद्धा छान झालं, मस्त झालं. आणि मला आनंद याचा वाटतो काय माहिती का, आम्ही ज्या विभागात राहतो ना त्याच विभागात असं तीर्थक्षेत्र आहे आणि आमच्या जवळ आहे, खूप बरं वाटतं. आता नक्कीच कधी आलो तर बघा खंडेरायांचा घोडा, बरोबर खंडेराय असे दूर डोंगरावर येऊन बसलेले आहेत आपल्या संरक्षणासाठी. सर्वात उंचावरनं पाऊस आपण अनुभवतोय यावेळेला. खरंच खूप बरं वाटतंय, छान वाटतंय. ते आलो नाही इथे धोधो पावसाची सुरुवात झाली. समोर तर काहीच दिसेना, जे पूर्ण खाडीपर्यंत दिसत होतं ते आता काहीच दिसेना. बघा मंडळी तुम्हाला इथनं मी दाखवतो बघा. हे मलाच असं वाटतं का तुम्हाला बघा, अक्षरशः आतमध्ये बघा कोणतरी बसलेलं असं वाटतंय. आणि ते चैतन्य महाराजांची कानिफनाथांची मूर्ती आहे बघा. आता असं वाटतं रिअलच असं आहेत आपल्याकडे बघतायत ते, खरंच ना, खूप छान सुंदर. मंडळी एकदा तरी भेट द्या या मंदिराला. धोधो पाऊस आला. खंडेरायाचं दर्शन घेऊन झालंय मंडळी आणि आता आपण इथनं निघतोय. तर चला, येळकोट येळकोट जय मल्हार, सदानंदाचा विजय असो. तर चला आपण निघालो, छान असं दर्शन घेतलं. हे सदर मंदिराचं काम बघा कोणी केलं होतं. मला वाघे मुरळी जर गोंधळी वगैरे पाहिजे असतील ना तर बघा यांचे नंबर्स आहेत बघा इथे. जर तुम्हाला काय गोंधळ वगैरे घालायचं असेल तर इथे भेटतील, तुम्हाला फोन करा. तर चला मंडळी आता आपण निघतोय. आपलं दर्शन छान उत्तम आणि प्रसन्न वातावरणात झालं एकदम. पाऊस पण भरपूर आला, निसर्गाची मजा पण अनुभवायला भेटली. विमान बघा लँड होताना बघा कसं. आता ही आमच्या डोंगरावरनं तुम्हाला किती वेळा लँडिंग दाखवली आहे, पण आता बघा ही क्लोज लँडिंग बघा एकदम. माझ्या कॅमेराचं तर एवढंच झूम होतं हे बघा. बघा पहिल्यांदा आपण धावपट्टीला टच झालेलं विमान बघितलं बघा. बघा कसं धावपट्टीवरनं जाते, किती दूर आहोत. आपल्या समोरनं पण दिसतंय. ही इकडे मंडळी दिसत होती ती विक्रोळी पार्क साईड होती बघा. गांडूळ समीक्षा बघा उभी राहिली कट्ट्यावर. समीक्षा इथनं बघते कसा दिसतोय निसर्गाचा नजारा बघा. हा तिकडनं ते तो पण एक स्पॉट आहे जो माझ्या समोरचा डोंगर दिसतोय ना सफेद पुलच्या साईडला, तिथनं पण आपल्याला एअरपोर्ट बघता येतं. बरंच सारं तिथे पण स्पॉट झालं आहे, बरीचशी लोक तिकडे जातात त्या साईडला. तो असलप्याचा डोंगर तिकडे कुठे आले विमान. दिवसभर विमानं चालूच असतात. हे बघा आपला बिल्डिंग आपल्या इथं ना बघ, आपल्या पॅचमधनं बघ, हा मध्ये जो पॅच दिसतो बघ तो समोरचा परिसर सगळा आपल्या घरातून दिसतो. तिकडे मेट्रो वगैरे आहे सगळं त्या साईडला. आपण इकडे आलोय, मेट्रो तशी गेली घाटकोपरला तिकडे. कुठे मेट्रो दिसते? मेट्रो
आणि ह्या डोंगराच्या पलीकडे त्या साईडनं मग आपला डोंगर तिकडे. हॉलिडे आपल्याला दिसते की मग हॉलिडे आपल्या घरात तसं दिसणार ना तिरकं. हे सगळं रामजीनगर वगैरे. सूर्यमुखी हनुमान मंदिर एंट्रीलाच आहे. हट 2 नंबरचं ग्राउंड आपण ज्याला 2 नंबर म्हणू ते बघा. इथे क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होतात. कसं निसर्गरम्य ठिकाण आहे ना इकडे. बाबा तुम्ही रोज बसता इथं की कधी कधी असता? रोज बसता? दिवस नाही ना, रोज असता का? पण उद्या बी माझ्या असं रोजचं. इथे कार्यक्रम कधी कधी असतात? कार्यक्रम आज असतं पण ते सगळे जेजुरीला गेलेत ना लोक. अच्छा अच्छा अच्छा. त्याच्यामुळे म्हणजे आज हे आहे ना सोमवती. हा सोमवती अमावस्या. सोमवती आणि चैत्र महिन्यात अच्छा असं असतं इथं उत्साह असतो. म्हणजे जर पालखी घेऊन गेलेत ना अच्छा अच्छा अच्छा. सगळे जेजुरीला. तुम्ही इथे स्थानिक राहणारे आहात? नाही, मी माझा रूम तिकडे आहे. अच्छा तिकडे आहे का? अच्छा अच्छा अच्छा. फक्त धंद्यासाठी इथे येतो. अच्छा 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 अच्छा. धंदा करायचा म्हणजे साधारण किती वर्ष पूर्वीचं मंदिर आहे? रुपये काय मिळते ना. हा देऊळ 1938चा आहे म्हणून. हा काय असे म्हणतात महाराज. अच्छा 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 अच्छा. 1938चा आहे देऊळ. अच्छा अच्छा अच्छा. आणि मी 82 पासून आहो. हा तुम्ही 1982 पासून इथे आहात? म्हणजे ते देवळाचं काम पहिलं मीच केलेलं आहे. काय म्हणताय? हा. नाव काय तुमचं? तोडलं आणि मग मी मिस्त्री आहो. हा काय? हा. ते तोडलं आणि मग महापौर मग केलं. अच्छा अच्छा अच्छा. महापौरांनी केलं. त्याच्यामध्ये ते नगरसेवक पाटील. अच्छा अच्छा अच्छा. कृष्णा पाटील. हा त्यांनी केलं आहे. त्यांनी केलं. आता इथं काय आपलं धंदा पाणी म्हणजे रविवारी असतो, बाकी काय नाही. अच्छा अच्छा अच्छा. अरे असं व्हायला महाराज वारले. अच्छा अच्छा. उर्सेकर महाराज का? व्यवस्था नाही बरोबर. अच्छा. देवळात व्यवस्था नाही बरोबर. अजून म्हणजे व्यवस्थित मॅनेजमेंट नाही आहे तिथे. बरोबर. आणि ते त्यांचे मुलगा डॉक्टर वगैरे आहेत ना. हा हा हा. इकडे येऊन बघत नाहीत काय नाहीत. अच्छा अच्छा अच्छा. सगळं मंडळी कसं हिरवगार झालं एकदम. सह्याद्री कडे पठार. बरोबर बोलताय. एकदम आपला भटवाडीतला डोंगरच म्हणतो आपण याला. फक्त थोडंसं काय माहिती मंडळी, जरा स्वच्छता वगैरे राखली पाहिजे. हा रोड जर भाविक येतात तर स्वच्छता राखली तर नावारूपाला येईल. खाली ह्याची कुठली ह्या म्हणजे मंदिराची खाली पण एक कमान दाखवली पाहिजे, जेणेकरून इथे लोक येतील, भाविक येतील. अर्थात ज्यांना जे माहिती आहे ते येतातच, पण ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी ही सुविधा केली पाहिजे. रस्ते जरा स्वच्छ ठेवले पाहिजेत. खाली बघा जे आहे दिसतंय ना तुम्हाला, हे आता हे पिवळ्या कलरचं, तिथे गोळीबार पोलीस प्रशिक्षण गोळीबार केंद्र आहे समोरचं. ह्या डोंगरामध्ये, त्या समोरच्या डोंगरामध्ये बरेचसे आपले नातेवाईक राहतात मंडळी. आणि तो समीक्षा, तो असलप्याचा डोंगर, तो समोर दिसतोय ना, तो असलप्याचा डोंगर. हा दिसतं ते असलपा मार्केटच्या वरती. हां ते तिकडचं असलपा. अगं हां तिकडे ते असं पोरा अगं ह्या डोंगराच्या पलीकडे आपली डोंगर आहेत. ते त्या मध्ये आहे निसर्गाची वनस. हे बघा ते तुम्हाला बोलतो ना, मुंबई पोलीस गोळीबार सराव केंद्र अर्जुन. अजून डेव्हलपमेंटचं काम चालू आहे आतमध्ये. इकडे खाली आपली वैकुंठभूमी आहे, स्मशानभूमी. म्हणजे आमच्या इकडे असं काय झालं वाईट प्रसंग तर आम्ही इकडेच आणतो. हे बघा इथपर्यंत यायचो मंडळी, कधीतरी आलेलो आहे मी दुःखद प्रसंगाच्या वेळेला, पण इथे वरती मंदिर आहे मला हे माहितीच नव्हतं एवढ्या वर्षात. असं मंडळी माहिती पडलंय, येत जाऊ आपण. भाजी हॉस्पिटल महानगरपालिकेचंच हॉस्पिटल आहे इकडे. आणि या रोडने तुम्ही सरळ वरती येऊ शकता. मी तुम्हाला दाखवतो आता.
तर आता मंडळी आलो आहे असलप्यात मी मगाशी दर्शन घेतलं होतं. समीक्षा जरा कामात होती मगाशी म्हणून तिने दर्शन नाही घेतलं. समीक्षा आता दर्शनासाठी गेली आतमध्ये. तर आज आपला शेवटचा श्रावणी सोमवार होता. मस्त वाटलं, छान वाटलं. संपूर्ण श्रावण महिन्यात छान वाटलं. एकदम आनंदाच्या वातावरणात गेला. तेव्हा माझ्या आणि आपल्या सगळ्या यूट्यूबर परिवाराच्या जे आपल्या यूट्यूबर परिवारात नसतील सगळ्यांच्याच किंबहुना जगातल्या सर्व मंडळीच्या चांगल्या गोष्टींना यश येऊ दे हीच भगवंताकडे प्रार्थना. आणि काय बोलू पुढे, चांगलं आहे. समीक्षा आता चालली आहे परत जरा पॅन कार्ड ऑफिसला चालली आहे. मला इथे सोडलं असलप्यात आणि चालली. चलो बाय बाय, जा ना आता. हे बघा मंडळी, इथे सुंदर सुंदर मकर बघा, किती सुंदर सुंदर आहेत बघा. छान असे छोटे घरगुती मकर. हे बघा फुलाच्या आकाराच्या शेपमधलं. आपल्या असलपा मेट्रो स्टेशनच्या खालीच आहे. सुंदर सुंदर मकर आहे. आणि बघा तो काहीतरी भजन म्हणतोय. अरे मस्त मस्त मस्त. बघितलं तनुला मी आलेला माहितीच नाही, एकटाच आवला वाजवत. बघा त्याच्या आजोबांनी काय आणले रे, रसगुल्ला. तनुला आवडतात नातवासाठी. खा आमचा उपवास आहे. आम्ही नंतर मजा. तर ह्या मंडळी आता आपण उपवास सोडायला बसलोय. रात्रीचे 10 वाजून गेले पण आता आपण उपवास सोडतोय. तर या उपवास सोडायला आजचा शेवटचा सोमवार, श्रावण महिन्यातला शेवटचा सोमवार. अमावस्या ॲक्च्युली दुपारपासून स्टार्ट झाली, उद्या अमावस्या संपेल. तर असो, तर चला या मंडळी जेवायला जेवूया मस्त. तर इकडे बघा आज आपल्या जेवणात काय आहे बघा. वालाची भाजी, आळूवडी, पापड, चपाती, डाळ भात, असं साजरं संगीत जेवण आहे मस्तपैकी. तर या मंडळी जेवायला छान. तर मंडळी आता उपवास वगैरे सोडून झाला आहे आपला, जेवण वगैरे झालं आहे आणि मस्तपैकी असं बाहेर बसलो आहे. ऑफिसचं काम पण झालं, लेट झालं थोडंसं पण झालं, काम झालं. आणि आता मस्तपैकी जरा हवा खात बाहेर बसलो आहे. तर मंडळी आज छान वाटलं बाहेर फिरून. म्हणजे आपण आज सोमवती अमावस्येचं निमित्त साधून आपण आपल्या जवळच्याच विभागातल्या, फार काही लांब नाही विभागामध्येच, घाटकोपर एरियामध्येच असणाऱ्या तीर्थस्थानी गेलो होतो. आणि त्या तीर्थस्थान पाहून खरंच खूप मन प्रसन्न झालं. खूपच जवळ आहे आपल्यापासून. मी लहानपणापासून तुम्हाला सांगितलं, मी या एरियात राहत होतो तरी मी तिथे गेलो नव्हतो कधी. ऐकून होतो पण गेलो नव्हतो कधी. पण आज दर्शन झालं सरते शेवटी. खूप बरं वाटलं आणि छान देखील वाटलं. तर मंडळी आज होता बेंदूर नाही, बैलपोळा. आणि सोमवती अमावस्या आणि सोमवारच्या दिवशीच अमावस्या आल्यामुळे सोमवती अमावस्या देखील होती. तर या सगळ्यांचं औचित्य साधून आपण छान असं दर्शन झालं. आपलं जे श्रावणातला जो पहिला सोमवार होता त्यावेळेला पण अंबरनाथला गेलो होतो. प्राचीन मंदिरात शिवकालीन प्राचीन मंदिर, तिथे गेलो होतो. तिथनं झालेला प्रवास आज आपला खंडोबाच्या देव मंदिरात आपलं स्टॉप झालेलं आहे. म्हणजे दर्शन घेऊन आपला श्रावण इथे समाप्त झालेलं आहे. अर्थात उद्याचा एक दिवस आहे मंगळवारचा. उद्या दुपारी श्रावण सुटेल, अमावस्या संपेल आणि भाद्रपदाला सुरुवात होईल. आणि भाद्रपद म्हणल्यानंतर अर्थातच गणपती, आणि गणपतीचं वेध लागलेलं आपल्या सगळ्यांना. आता बऱ्याच ठिकाणी झालं, कालचं तुम्ही आगमन बघितलं असेल बाप्पांचं. आता बऱ्याच ठिकाणचे छोटे छोटे गणपती आता येतील. शुक्रवारी रात्रीपासूनच गणपती यायला सुरुवात होईल. आणि शनिवारी मंडपात मस्त रीतसर
पूजा होईल आणि त्याची स्थापना होईल, बरं ते आपण दाखवूच म्हणा. पण आता झालं, पण छान वाटलं, मस्त आपला आनंदमय वातावरणात आजचा दिवस गेला. खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं. आणि या प्रसन्नच अशा नोटवर आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री. अशाच एका व्हिडिओमध्ये उद्या सकाळी. तर तुर्तास तरी मी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.